घेतली, नेमका काय विषय होता आणि काय चर्चा झाली? मी खरं तर जो मी DPDCमध्ये LCB शाखेचे जे PI आहेत त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपाच्या संघाने वस्तुनिष्ठ घटनेच्या आधारावर माझ्याकडे जे पुरावे आहेत ते गरज पडल्यास तुम्हाला मी सगळे सादर करतो आणि ही जो घटनाक्रम झाला होता त्यांना तो सविस्तर सांगितला। खरं तर यामध्ये जिल्ह्याच्या मेन इन्चार्ज LCBच्या अशा प्रकारची जी घटना करणं हे अगदी चुकीचंच आहे। आणि या घटनेमध्ये बरेच मला पत्रकारांनी विचारलं की ती महिला माघार झाली का, ती तुम्ही तोंडघशी पडले का। मुळात प्रश्न असा आहे की माझ्याकडे ती आदल्या दिवशी महिला येऊन तिने सर्व कथन केलं। आपल्या जिल्ह्यातली ही महिला आहे आणि तिच्यावर अन्याय होतो आहे, तो पण पोलीस निरीक्षकासारखा माणूस LCBचा PI यामध्ये आहे। तिने मला सर्व पुरावे दाखवले, दिलेत। त्या पुरावांची तपासणी केल्यानंतर मी यात भूमिका घेतली। मी 12:30 ते 1च्या दरम्यान DPDCत हा प्रश्न निर्माण केल्यानंतर मी LCBच्या PIला याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली। मुळात आता खरं तर बघा, आता तुम्ही सगळे समजदार आहेत। 9:30 वाजेपर्यंत देखील फिर्याद पूर्ण तयार होत नव्हती। त्या महिलेला 1 वाजेपासून तर 9:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबावं लागलं। तिथं PI स्वतःहूनच मला अटक करा म्हणायला आला। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मी केलेले आरोप हे त्यात वस्तुस्थिती होतीच आहे आणि राहील। दुसरा मुद्दा, त्या सर्व घटनेच्या आधारे ती ज्या पोलीस स्टेशनला महिला तक्रार द्यायला गेली त्याच पोलीस स्टेशनचा इन्चार्ज हा संदीप पाटील PI म्हणून होता। त्यांनी जाणून बुजून तो कार्यक्रम पुढे केला का हा एक प्रश्न अनुत्तरित आहे। 7 ते 8-9 घंटे मी स्वतः 4 घंटे त्या पोलीस स्टेशनला बसलो। अगदी 1-1.5 पानांची फिर्याद घेण्यासाठी 4, 4.5, 5 तास, 6 तास, 7 तास म्हणजे जवळजवळ 9 तास त्या फिर्यादीला लागले। पोलीस स्टेशनचे सगळे एव्हिडन्सेस तिने केव्हा एंट्री केली तिथपासून तर सगळा हा घटनाक्रम तिथं पण TV मध्ये असेल। दुसरा प्रश्न अजून असा आहे की ती महिलेने लेखी तक्रार दिली आहे। त्या तक्रारीचे अधिकारी आता पोलीस चौकशी त्यांनी करावी आणि अगदी आता त्या महिलेला आता राजकीय दबाव आला का सामाजिक आला का त्यात पोलिसांनी तिला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काय झालं हे आता माझ्याकडे पुरावे नाहीत त्या विषयाच्या अनुषंगाने, पण घडलेली घटनाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। त्या महिलेवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे। दुसरी बाजू, जरी ती आता महिला, असं 1 मिनटं बाजूला समजू की ती महिला या पिक्चरमधनं आता कदाचित बाजूला सरकली, तो विषय आता माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी संपला असेल इथपर्यंत ठीक आहे। दुसरा प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की LCB PIने पोलीस सर्व्हिसमध्ये असताना अशा पद्धतीचं वर्तणूक करणं हे अशोभनीय आहे। मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की तुम्हाला संदीप पाटील यांची खातेन्याय चौकशी करावं लागेल, त्याचं तुम्हाला तात्काळ निलंबन केलं पाहिजे। आणि तिसरी गोष्ट की जे आयुष मनियार जो आहे याला जो पोलिसांनी शस्त्र परवाने 2 भावांना दिलेत त्याचा काय तुम्ही बेस पकडला आहे, त्यांचा आणि या सगळ्या घटनेचा काय घटनाक्रम आहे। बरेचसे पोलीस, मी अशी माहिती घेतली की आयुष पियुष मनियारच्या घरी त्या परिसरात 7-8 वाजेनंतर रात्री 2 वाजेपर्यंत सगळे बरेचसे पोलीस, बरेचसे लोक तिथं हजेरी लावतात। हा आयुष पियुष मनियार सगळ्या मोठ्या व्यवस्था ठेवण्याचं काम करतं। त्याची देखील या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करावी। त्याच्या कुठल्या प्रकरणांमध्ये काही संबंध येतो आहे का हा देखील तपासणं तेवढाच गरजेचं आहे। या निमित्तानं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की कुठल्याही पोलीस खात्यातल्या एका माणसाने अशा पद्धतीने, जरी ती महिला तक्रार तिने दिलेली आहे, कागदावर आहे, त्याच्यामध्ये आमदाराला मारण्याची धमकी दिली आहे। एखादा पोलीस निरीक्षक आमदाराला मारण्याची धमकी देतो आहे आणि त्या महिलेने त्या तक्रारीत तसं म्हटलेलं आहे। मुळात त्या महिलेने तक्रार दिली नाही, महिला माघार झाली हे असं नाही आहे, तक्रार दिलेली आहे। उद्या उठून त्या महिलेने सांगितलं की आता माझी इच्छा नाही तक्रार द्यायची, की मी तक्रार मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं, जे काही झालं असेल, महिला जरी थांबली परंतु मी थांबणार नाही। पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल। ही घटना जी आहे काही छोटी घटना नाही आहे।
महिलेवर अत्याचार झाला आहे, सगळे पुरावे आहेत, रेकॉर्डिंग्स आहेत. आणि जर या घटनेला जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर माझ्या समोर असलेले पुरावे जे पोलीस निरीक्षकाने काय काय केलेले आहेत ते मला जनतेसमोर गरज पडली तर मी मांडले. पण यामागे एखाद्या पीडितेची, ती जळगावातली आहे, तिची कुठल्या तालुक्यातली आहे, कुठल्या जिल्ह्यातली आहे, कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करते, ह्या काही गोपनीय माहिती महिलेच्या बाहेर जायला नको, हे देखील सगळ्यांनी खबरदारी काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या विरोधातली माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट होती आहे आणि राहील. दादा, पैसे लेन देन की बात आपने बताई थी, उसने रिकॉर्डिंग में बताया कि आईजी डीजी को पैसे जाते हैं, तो वो मुद्दा कहीं जा रहा है क्या, ऐसा है क्या ॲक्च्युअल? कसं आहे की आता पोलिसावरच एखाद्या महिलेने आरोप करणे, ज्या पोलीस स्टेशनचा ते इन्चार्ज 6 महिना राहून गेले त्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला ती जाणे, तक्रार 9 घंटे गुन्हा दाखल न होणे, आता ह्या सगळ्या गोष्टी आता आपण समजदार आहेत. ती महिला सांगतो ना, दोन आय जी आणि DG या संदर्भातले त्यात म्हटलं आहे की मी IGला घाबरत, मी रेकॉर्डिंग पण ऐकवलं DPDCत, तू IGकडे जा, DGकडे जा, मी कोणालाच घाबरत नाही. आता हा प्रश्न पोलीस निरीक्षक SP असतील, IG असतील, DG यांचा देखील आता कदाचित जर एखादा PI त्यांना जर चॅलेंज करत असेल तर आता याचं उत्तर त्यांनी देखील दिलं पाहिजे की बाबा तो PI तुम्हाला का घाबरत नाही, याचं कारण काय हे ते जास्त अधिक पद्धतीने सांगू शकतील. बरं दादा, आपण म्हणताय की मी ते पुरावे जनतेसमोर आणेल. जर तुम्ही ते पुरावे जनतेसमोर आणले तर ती जर पीडित आहे ते पीडितेची ओळख ही जनतेसमोर येईल. नाही, असं होत नाही. वन साइडेड जो हे बोलला आहे त्यामध्ये बीप टाकता येतो ना, असं नाही. आणि त्याला पण मॅन्युअल आहे, त्याला पण काही गाईडलाईन्स आहेत. त्या पद्धतीने मी वरिष्ठांकडे ते पोचवेल. जिथं जिथं योग्य ठिकाणी ज्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत की ज्यांच्याकडे याचं कॉग्निजन्स घेतलं जातं त्यांच्याकडे देईल. या गॅझेटेड अशा ऑफिसरने अशा प्रकारचं कृत्य करणं, मला असं वाटतं की मी बघा संदीप पाटील चाळीसगावला होते, जर मी त्यांच्याकडनं पोस्टिंगचे काही त्यांच्यात काही व्यवहार राहिले असे त्यांनी करावे. मी कधीच कुण्या अधिकाऱ्याच्या पोस्टिंगच्या कुठल्याही भानगडीत नसतो. आज मी एवढ्या मोठ्या याच्याने जे सांगतो आहे, माझ्यावर संदीप पाटलांनी तिथेही इन्चार्जशिप केली आहे. मी त्यांना कधी त्या 1-1.5 वर्षाच्या काळात चुकीचं काम कधी सांगितलं नाही. आज जे आहे, मी आज एवढ्या याच्याने त्या महिलेला न्याय मिळावा, ती माझ्याकडे आली, ती स्वतःहून आली, तिने मला वस्तुस्थिती कथन केलेली घटना मी DPDCत मांडली, त्याच्या आधारे ती पोलीस स्टेशनला गेली. ह्या सगळा घटनाक्रम क्रोनॉलॉजी तुमच्यासमोर आहे. आता ती रात्री घडल्यानंतर काय झालं, कसं झालं, या बाबतीत एखादी ती महिला सांगेल, ती कदाचित सामाजिक दबावाला, परिवाराच्या इज्जतीला किंवा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेपाने थांबली का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. येणाऱ्या काळात पुरावे जर ते आले तेही तुम्हाला मी उत्तर तुमच्यासमोर मांडेल. सर, दोनों भाइयों पर शस्त्र परवाना DPDCमध्ये ऑडिओ ऐकवला, त्याच्यामध्ये आमदारांना गोळ्या घालून ठार करेल असं PI म्हणतोय. तर आपण आमदार म्हणून स्वतःच का सुमोटो गुन्हा दाखल करत नाही? त्या संदर्भात जर पोलिसांनी जर कारवाई केली नाही, एखाद्या गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.